आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगलीची क्रीडा पंढरी की मद्यपींचा अड्डा? प्रशासनाचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमकडे अक्षम्य दुर्लक्ष। सांगली शहराची क्रीडा क्षण मानल्या जाणाऱ्या सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची सध्याची दुरावस्था पाहून खेळाडू व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। हजारो खेळाडूंची स्वप्ने ज्या मैदानाशी जोडली आहेत त्या मैदानाकडे प्रशासनाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे। स्टेडियम परिसरात अनेक ठिकाणी भिंतींची पडझड झाली असून त्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। मैदानावर विजेचे बोर्ड व डीपी उघड्या अवस्थेत असल्याने सरावासाठी येणाऱ्या लहान मुला-मुली व खेळाडूंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। याशिवाय मैदान परिसरात ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून येत असल्याने क्रीडांगणाचे रूपांतर मद्यपींच्या अड्ड्यात होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। खेळाडूंनी सराव करण्याऐवजी अस्वच्छता व धोकादायक परिस्थितीशी सामना करावा लागत असल्याची खंतही व्यक्त केली जात आहे। दरम्यान लोकहित मंच सांगली यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे। यामध्ये पडलेली भिंत त्वरित दुरुस्त करणे, उघडे इलेक्ट्रिक बॉक्स सुरक्षित करणे आणि मैदानातील मद्यपींचा वापर थांबवण्यासाठी कडक कारवाई करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। येत्या काही दिवसात ठोस कार्यवाही झाली नाही तर लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।